आमच्या डोक्यावरचं छत्र अबाधित ठेवायचं असेल तर तुम्हाला आधी तलवार हाती घेतली पाहिजे. नाही ते पटतंय मला, पण असं कसं बाजूला ठेवायचं? एक कोणा मातब्बराच्या हाती आम्ही सोपू, पण असा कोण? सरदार पिलाजी राजे शिर्के. या मामासाहेब. मामासाहेब, तुमचं आमच्यावर मायेचं छत्र आहे. आता दरबारातलं छत्र धरा. राज, मोठी जबाबदारी दिलीत, मोठा भार टाकला, पण सर्व दरबारासमोर मी तुम्हाला शब्द देतो, आम्ही छत्र धरू ते वज्र असेल, त्यातून कोणती बी वाईट शक्ती, दुष्ट शक्ती तुमच्या आजूबाजूला मी फिरकणार नाही. पै शिर्क्यांची पोरं राजासाठी कटून मारत्याल, तुमच्या जीवाला पोटभर जखम करू देणार नाहीत. ही जगात ज्यांनी आई शिरकायची आम्हाला आण आहे. मामासाहेब, राजे शिर्के घराण्याबद्दल विश्वास आहे आम्हाला. राज, माझी एक नाही, दोन नाही, तर चारही पोरं, वाघोजी, गणोजी, संभाजी आणि देवजी, यांचं कडं तुमच्या भोवती कायम असेल. ती खात्री आहेच. खरं तर आम्ही शिर्के सरदारांसाठी वेगळी जबाबदारी ठरवली होती, पण असू द्या, छत्र धरण्याची मोठी जबाबदारी अचानक त्यांच्यावर आली. आता एवढ्यावरच ठकू नये म्हणजे झालं. या पिलाजीराव या, तुमच्यासारखा यमानी माणूस शोधून सापडायचा नाही. या. राज, या भर दरबारात तुम्हाला सबूत देतो का पहिलं आमचं रगात सांडल या भूमीवर. पहिलं आमचं बलिदान असेल या रयतेच्या स्वराज्यासाठी, आणि आम्हाला ओलांडल्याशिवाय माझ्या राजा तुझ्या पावतर कुणाला बी येऊ देणार नाही. तुमच्या कपाळी लागलेला यो रक्ताचा गंध बलिदान दिलेल्या प्रत्येक मराठी माणसाचा आहे. तो शिवछत्रपतींच्या आशीर्वादानं अबाधित राखण्यासाठी आम्हास बळ मिळू दे र माझ्या राजा. हर हर महादेव.
दरबारातील शिवभक्तांनो, मर्द मावळ्यांनो, रणझुंजारांनो, आज आम्ही स्वराज्याच्या सिंहासनावर बसलो, मंचकारोहण केलं, ही मंगल गोष्ट. पण कोणत्याही मंगल गोष्टीला आईचा आशीर्वाद लाभला तर तिचं मांगल्य कैक पटीनं वाढतं. असाच आशीर्वाद स्वराज्याला आऊसाहेबांचा होता. त्यांच्या असण्यानं स्वराज्यात मांगल्य होतं, पावित्र्य होतं, नैतिक अधिष्ठान होतं. आणि म्हणूनच राजाला आई असते, त्याप्रमाणे राज्याला राजमाता हवीच. स्वराज्याच्या पहिल्या अभिषिक्त महाराणी आमच्या सोयरा मातोश्री या स्वराज्याच्या राजमातोश्री असतील. राजमातोश्री, धन्य झालो आम्ही मातृभक्ती पाहून. पोटी जन्माला आले नाही, पण मातृ ऋण फेडलं शंभूराजांनी. माझ्या दुधाचं पांग फिटलं, आईपणाचा मान राखला, यातच समजा आलं. राजश्री राजमाता सोयरा मातोश्रींचा विजय असो. राजश्री राजमाता सोयरा मातोश्रींचा विजय असो. राजश्री राजमाता सोयरा मातोश्रींचा विजय असो. शंभूराजे, आमचा तुम्हाला आशीर्वाद, लाख लाख आशीर्वाद. खरंच दादासाहेब, मन आभाळ एवढं आहे तुमचं. एवढं होऊनही न्यायात मानापानात पक्षपातीपणा नाही केला तुम्ही. थोर आहेत दादासाहेब, गर्व वाटतो आम्हाला. एकूणच काय बदलायचं नाही धोरण दिसते शंभूराजाचं. फक्त तो डोमकावळा पायरीवर जाऊन बसलाय ना. बसू द्या हो, त्याला हाड्या हाड्या म्हणेपर्यंत ते थांबणार नाही. त्यात मोरोपंताच ती घरी आली. आधीच दुष्काळ, त्यात फाल्गुन मास, अशी तरा झाली. स्वराज्यातील महत्वाचं पद, कुलमुक्त्यार पद हे महाराजांनी दिल्याप्रमाणेच आम्ही येसूबाई राणी साहेबांकडे कायम ठेवत आहोत.
आमच्या ताईसाहेबांनी कुलमुक्त्यार पद म्हणजे आता वतन आमच्यापासून बोटभर अंतरावर राहिले. वतन देतील देतील म्हणजे अहो, बघा की एकीकडे शिर्क्यानी छत्र धरले आणि इकडे कुलमुक्त्यार पद बी आमच्याच घरात. आता का नाही मिळणार आम्हासनी वतन? बघशील तुम्ही. बेल भंडाराणा राज बेल भंडारा म्हणजे खास जबाबदारी दिसती या. होय. कोण आहे मानकरी? छत्रपतींचे जावई बघितलं का हरजीराजे महाडिक? आपल्या ताजी साहेबांनी समधी कसर भरून काढली. आता पुकारा झाला की आम्ही मोहर होणार आणि त्यो वतनाचा बेल भंडारा उचलणार. ऐसाडू उचला. नाही नाही म्हटले तर समजत समक्ष दरबारात आमसनी वतन दिलं. आमच्या दाजी साहेबांचं मन लई मोठं आहे. हे बघा, जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. नका राजे नका. आमच्या माहेरची माणसं म्हणून छत्रपतींचा वतन देण्याचा पायंडा बदलू नका. आणि वतनाबद्दल घरातलं दुसरं कोणीही आग्रही नाही. ना वाघोजी भाऊ, ना देवजी भाऊ, ना तुमचे नावकरी. नका राजे नका. काय हरजीराजे, सांगितलं होतं का नाही? पाठपुरावा केल्याशिवाय काही मिळत नाही. जी भाग्यवानच तुम्ही. अहो आम्ही सारखं सारखं मागत राहिलो म्हणून मिळाले. मुळात हा सन्मान ते छत्रपतींचे जावई आहेत म्हणून नाही, तर ते कर्तबगार पराक्रमी आहेत म्हणून आहे. मुळात त्यांची चिकाटी एखाद्या प्रांताच्या भल्यासाठी केलेला पाठपुरावा, तलवारीच्या जोरावर एखाद्या प्रांताची व्यवस्था लावणं हे जोखमीचं का? ते करण्याची पूर्ण क्षमता. बोला शंभूराजे, आता बोला. म्हणजे आम्ही हत्तीवरनं साखऱ्या वाटायला रिकामा. बोला. आम्ही दक्षिण प्रांताची जबाबदारी अशा व्यक्तीकडे सोपवत आहोत ज्यांच्यामध्ये त्याग, पराक्रम, स्वामीनिष्ठा ओतप्रोत भरली आहे. ते म्हणजे हरजीराजे महाडिक. या हरजीराजे, उचला बेल भंडार.
राज, आपण फक्त आमचाच नाही तर समस्त माडिकांचाच गौरव केलाय. आजचा ह्यो मान मरातब आमच्या मावळ मुलकातल्या हर एक माडिकाच्या आयुष्यभर ध्यानात राहील. आणि त्याच समजांच्या वतीनं मी हरजीराजे तुम्हाला सबूत देतो. छत्रपतींच्या कीर्तीला साजेसच वागणं राहील आमचं. छत्रपतींचं स्वप्न पूर्ण झाल्याखेरीज आमची तलवार म्यान होणार नाही. हर 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 महादेव. दरबार बरखास्त. दादासाहेब थांबा. काय झालं बाळराजे? आम्हाला आशीर्वाद द्या. सुखी ना बाळराजे. आम्ही कायम तुमच्या पाठीशी असू, पण तुम्ही आमच्या पाठीवरच बसायचं नेहमीसारखं. शंभूराजांचा शंभूराजांचा शंभूराजांचा. नका वाईट वाटून घेऊ. असं होणार याचा अंदाज होताच. शांत व्हा गणोजीराव. काय शांत व्हा? आपलं एक ठीक होतं. आपल्या हातून चूक घडलीच होती, पण याने बिचाऱ्यांनी काय केलं होतं? हातच बांधून बसले होते ना आजवर. मग द्यायला पाहिजे होतं काही ना काही वतन. आता बघत राहा, गणोजीराजे म्हणतात त्यांना, ते आता त्यांच्या पद्धतीनं वतन घेणार.